अष्टो ब्राह्मण सूर्यवर्चसी भूर्ध मंत्री महाविघ्नाथ प्रमुचते महाशक्ति प्रणयमध्ये भद्र पश्चिमाक्ष होते श्रीरंगेश्वरमेधा स्वस्ति नस्ताच प्रणमेशीचा देव भक्तावासम स्वर्गाश्रम. आज संकट चतुर्थी आहे आणि संकट चतुर्थीच्या दिवशी आज आपण सिद्धिविनायक मंदिर अंजूर इथे आलेलो आहोत. श्री सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट अंजूर इथे आपण देवदर्शनासाठी आलेलो आहोत. भिवंडीतील प्रसिद्ध असे गणपतीचं मंदिर, पुरातन असे मंदिर, 12व्या शतकातले हे मंदिर आहे. तर मंदिराचा जर विचार केला तर या मंदिराचं निर्माण हे नाईक घराण्याने केलं. ॲक्च्युली या घराण्याचं मूळ आडनाव हे राणे होते, परंतु या नाईक घराण्याचे मूळ पुरुष निंबाजी नाईक हे यांनी 12व्या शतकामध्ये भीम राजा होता. भीम राजाला निंबाजी नायकांनी म्हणजे निंबाजी राण्यांनी निंबाजी राजाला त्यांच्या आईला एका हल्ल्यापासून एका युद्धापासून वाचवलेलं आहे. त्यामुळे त्यांनी राणींना नाईक ही पदवी दिलेली आहे. त्यामुळे नाईक ही पदवी खूपच सन्मानाची होती. त्यामुळे राणींचे त्याच्यानंतर नाव हे नाईक हे पडलेलं आहे. निंबाजी नाईक हे खूपच युद्धप्रेमी होते, धर्मप्रेमी होते. त्यानंतर त्यांनी त्याच्यानंतर त्यांचा हा धर्माचा लढा जो आहे निंबाजी नाईकांचा मुलगा गंगाजी नाईक यांनी पुढे ठेवलेला आहे. आणि गंगाजी नाईक हे पुढे जाऊन मोरगावला गेलेले आहेत आणि तिथे गणपतीच्या अधिष्ठानासाठी ते गेले होते. त्यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी तिथून गणपतीची मूर्ती आणली आणि इथे अंजूर या गावी स्थापित केलेली आहे. त्याच्यामुळेच हे मित्रांनो गंगाजी नायकांचा अजून आपण जर विचार केला तर गंगाजी नायकाने एक मोठी कामगिरी केलेली आहे. तर ती म्हणजे ज्यावेळी वसईला ख्रिश्चनांकडून धर्मांतर चालू होता त्यावेळी हजारो हिंदूंना धर्मांतर करण्यापासून वाचवण्याचे काम गंगाजी नायकांनी केले. त्यावेळी त्यांना नायकांमधून इनामदार ही पदवी देण्यात आली, त्यांचा सन्मान करण्यात आला. असेही अजून जर विचार केला नायकांची जी माडी आहे तिचा विचार केला तर तिच्या वाडीला पूर्वी तटबंदी होती. एक ऐतिहासिक वास्तू आहे. त्याचा जर विचार केला आपण तर त्याच्या साईडला एक पुष्करिणी तलावसुद्धा आहे. त्या मूर्तीचा जर विचार केला असं म्हटलं जातं की ही मूर्ती जे शेंदूर काढला तर ती हळूहळू वाढत जाते. आपल्याला जर अजून माहिती असेल डिटेलमध्ये सिद्धिविनायक अंजूर.org या साईटवर जाऊनसुद्धा आपला माहिती मिळू शकते. 1977मध्ये मूर्तीवरील शेंदूर पण बाहेर काढण्यात आले. त्यावेळी एक सुंदर मूर्ती जी आपण पाहत आहोत ती त्याच्यामुळेच आहे. सदर देवस्थानाचा जर विचार केला तर हे देवस्थान सध्या खाजगी नाही. मित्रांनो या देवस्थानाचा विचार केला तरी देवस्थानात 300 वर्ष झाले आहेत आणि 350 वर्ष या देवस्थानाचा विचार केला तर देवस्थानाला 300 वर्ष झाले आणि जी वास्तूचा विचार केला तिला 350 वर्ष झालेले आहेत. अंजूर हे प्रसिद्ध असे गाव आहे. तिथे सतीची समाधी आहे.
काही मंदिर गणपती, शंकर, हनुमान, विठोबा असे मंदिर आहे. 1984ला या इथे एक जीर्णोद्धार समितीची स्थापना करण्यात आली मंदिरासाठी.